सुचित्राता भय करता तू भय हरता दंडधरिता तू परिपाता तुझ वाचून तुझी वार्ता तू वार्ता आश्रय दत्ता शांत हो अपराधास्तव गुरुनाथा जरी बंधा धरिसी यथार्था तरी आम्ही गाऊनी गाथा तव चरणी नमऊ तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा कोणीता दुसरा तेव्हा कोण करता आम्हा त्राता शांत हो तू नटसा हो निकोपी दंडिताही आम्ही तापी पुनरपी चुकता तथापि आम्हावरी नट संतापी गच्छता स्वकलनम पापी असे मानून नच हो कोपी निज कृपालेशा ओपी आम्हावरी तू भगवंता शांत हो कदरी असता ताता आडमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता आणता निज विरुद्धा आणून चित्ता तू पतित पावन दत्ता वयाचा आम्हावरता करुणा शांत हो सहकुटुंब सहपरिवार दस आम्ही घरदार तव पदी अर्पू आचार संसाराहित हा भार परिहारिषि करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो आम्हा अगलेशन बाधो वासुदेव कार्तिक दत्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शंभीयाता हो श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता चोर द्विजासी मारिता म्हणजे कळले ते कळो दत्ता पोट शोळाने द्विज तड पडता कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता द्विजसुत मरता काकुळीता हो की उदासीन नवलेकी श्री गुरुदत्ता सतपती मरता काकुळी येता वळे ते मन नवलेकी आता श्री गुरुदत्ता तेजनिष्ठुरता कोमल चित्तावली जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता जय करुणागण निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन जय करुणागण निज अपराधे उपराटी दृष्टी होऊनी पोटी भय करू पावन जय करुणागण तू करुणा कर करी आम्हावर दुससीन किंकर हरद कृपाघर जय करुणाघन वारी अपराध तू माय बाप तव मणि कोप लेशन वामन जय करुणाघन बालक अपराधा गणगरी माता तरी कोण त्राता देईल जीवन जय करुणाघन सारथी वासुदेव कधी ठेवी भाव कधी देवो ठाव देवा त्रिनंदन करुणाघन निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन जय करुणाघन अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे काषाय वस्त्रं मणिहारभूषितं सिंहासनं श्रितभक्तव्यापितं अनाथनाथं करवीरवासनं श्रीदत्तदेव शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कालपर्यंत आपण कथा पाहिली की
नवविधा जी भक्ती आहे ती त्यांनी अर्चन करून भगवंताला प्रसन्न करून घेतलं. कौशिकीची कथा आपण ऐकली, भगवंताचा जन्म कसा झाला ते आपण ऐकलं, अर्जुनाची कथा आपण ऐकली आणि अर्जुनाच्या नावाचं किती महत्व आहे ते सुद्धा आपण काल जाणून घेतले की अर्जुनाच्या मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्याला नष्ट वस्तू सुद्धा आपल्याला प्राप्त होती. कार्तवीर्यार्जनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरण मात्रेण गतन नष्टांच लभ्यते. तुमची कोणती जर गोष्ट हरवलेली असेल तर ती त्या योगे तुम्हाला प्राप्त होते. अशा कथा आपण कालपर्यंत पाहिल्या. आज प्रभू दत्तात्रयांचं स्मरण करून परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं स्मरण करून तुम्ही सगळे दत्त स्वरूप आहात. तुम्हाला सगळ्यांना वंदन करून आजची आपण कथा आरंभ करत आहोत. सहस्रार्जुनाने 84 लक्ष वर्ष त्यांनी कारभार पाहिला. सप्त द्वीपापर्यंत त्यांचं राज्य होतं. निरंतर भगवंताच्या दर्शनाला येईदर अष्टमीला अनघा लक्ष्मीचं व्रत त्या ठिकाणी करत असे. ज्यावेळेला आपल्याला सगळं सुख मिळाले की मन कुठेतरी हळूहळू उद्विग्न होतं. आपल्या शास्त्रामध्ये 4 आश्रम आपण पाळावे असं सांगितलेलं आहे की सुरुवातीला ब्रह्मचर्य आश्रम पाळावं, त्याच्यानंतर तुम्ही गृहस्थ आश्रम स्वीकारावा आणि वानप्रस्थ आश्रम आणि त्याच्यानंतर संन्यास आश्रम, असे 4 आश्रम याच्याकरता सांगितलेले की तुम्ही ज्या वेळेला ब्रह्मचर्य त्यावेळेला तुम्ही पालन करता त्यावेळेला तुम्ही वेगवेगळ्या विद्या शिकणे आणि शरीर कमवणे अशा गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. त्याच्यानंतर विवाहाच्या वेळेस तुम्ही सगळ्या जीवनाचा आनंद त्या ठिकाणी घेतला पाहिजे. जीवन उपयोगी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे. परंतु ज्या वेळेला तुम्ही ह्या सगळ्या सुखांचा उपभोग घेताल त्यावेळेला हळूहळू तुम्ही त्याच्यातून बाहेर निघण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण त्या संसारात पुन्हा 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 गुरफटत जातो. तर एक एक जिम्मेदारीतून आपण बाहेर होऊन आपण ती जिम्मेदारी आपल्या पुढच्या पिढींवर सोपवत आपण त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. याला म्हणतात वानप्रस्थाश्रम. आणि त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या इंद्रियांचं शमन झालं, तुमच्या इंद्रियांचं सुख सगळं भोगून झालं की त्याच्यानंतर तुम्ही संन्यास आश्रमाकडे वळायचं. अशा प्रकारे 4 आश्रम आपल्या धर्मामध्ये सांगितलेले आहे आणि त्या प्रकारे तुम्ही जर त्याचं पालन केलं तर तुमचं गृहस्थी जीवन अत्यंत सुंदर त्या ठिकाणी होतं. अर्जुनाने ह्या सगळ्या गोष्टी 84 लक्ष वर्ष त्यांनी त्या उपभोगल्या आणि 84 लक्ष उपभोगल्याच्या नंतर त्याचं मन कुठेतरी उद्विग्न झाले की आता आपल्याला याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नको. म्हणून तो त्या ठिकाणी एक वेळेस झोपलेला असताना मनामध्ये विचार करू लागला की आपल्या मृत्यूनंतर काय होईल. जे सगळे सोयरे आपल्या सोबत असतात ते सुद्धा आपल्याला सोडून निघून जातील. जे आज आपल्याला प्रेम करतात ते कुठेतरी दोरीने आपल्याला बांधतील आणि स्मशानामध्ये नेऊन टाकतील आणि घरी निघून येतील. एक सुंदर सुभाषित या ठिकाणी सुभाषितकारांनी सांगितलेले, धना आणि भूमौ पशवश्च गोष्टे भार्याग्रहद्वारे जनस्मशानेचे देहश्चितायां परलोक मार्गम कर्मानुगो गच्छन्ति जीव एकः. तुमचे धन आहे, भूमी आहे, पशु म्हणजे तुमचे जे पशु आहेत हे त्या ठिकाणीच राहून जातात. तुमचं धन त्या ठिकाणी राहील, भूमी त्या ठिकाणी राहून जाईल. पशु पक्षी तुम्ही जे सांभाळलेले आहेत ते सुद्धा घरापर्यंत राहून जातील. भार्या ग्रहद्वारेचे तुमच्या मृत्यूनंतर फक्त घरातल्या ज्या स्त्रिया असतात ती फक्त तुमच्या दारापर्यंत येतील. जनस्मशानेचे जन जे आहेत तुमचे इष्टमित्र जे आहेत ते फक्त स्मशानापर्यंत तुमच्या सोबत येतील. आणि देहश्चिताया मग शेवटी तुमच्या देहाची अग्नीला आहुती समर्पण केलं जाईल. आणि मग पुढचा जो मार्ग आहे तो तुम्हाला तुमचा स्वतःचाच निवडायचा. मग तो निवडताना तुमचं कर्म कसं आहे, तुम्ही काय काय कर्म केलं, ह्या कर्माच्या अनुषंगाने तुम्हाला पुढचा मार्ग त्या ठिकाणी मिळतो. मग का वाट पाहायची, आतापासूनच आपण नामस्मरणाला का सुरुवात करू नये, धार्मिक कार्याला आपण का सुरुवात करू नये. जर आपल्याला पुढचा मार्ग आपल्याला एकट्यालाच करायचा आहे तर आपण आतापासूनच योग्य मार्गाने गेलो पाहिजे. मग अर्जुनाला
मन उद्विग्न झालं. त्याला असं वाटायला लागलं की बाबा आपण हे भगवंताकडून काय मागितलं. अनेक लोक ज्या वेळेला भगवंत प्रसन्न झाल्यावर मला हे पाहिजे ते पाहिजे, आपल्याला अनेक कथांमध्ये आपण राक्षसांच्या कथा ऐकलेल्या आहेत. रावण आहे, कुंभकर्ण आहेत, अशा ह्या सगळ्यांच्या कथा आपण ऐकलेल्या आहेत. हिरण्यकश्यप आहे, हिरण्याक्ष आहे, यांच्या सगळ्यांच्या कथा आपण ऐकल्या. त्या लोकांनी ऐहिक सुख त्या ठिकाणी मागितलं, पण ज्या वेळेला त्यांना राक्षसाचा जन्म मिळाला त्यावेळेला भगवंताला त्यांनी जय विजय, ते द्वारपाल होते. आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला राक्षसाचा जन्म मिळेल त्या त्या वेळेला तुमच्या हाताने आम्हाला मृत्यू आला पाहिजे, असं प्रत्येक वेळेला त्यांनी मागून घेतलेलं आहे. अर्जुनाला वाटले की आता आपण ह्या गोष्टीतून हळूहळू बाहेर निघालं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सोडत चाललं पाहिजे. म्हणून प्रभू दत्तात्रयांकडे गेले आणि प्रभू दत्तात्रयांकडे जाऊन भगवंताच्या मागे मागे फिरू लागले. परंतु भगवंत असे होते की ते परीक्षा पाहिल्याशिवाय भगवंत त्याला काहीच देत नव्हते. म्हणून त्यांनी भगवंताची त्या ठिकाणी क्षमा याचना सुरुवात केली आणि भगवंताला प्रार्थना करायला सुरुवात केली की बाबा मी तुमच्याकडे आलेलो आहोत, पण देवता असो गुरु असो ते तुमची पूर्ण परीक्षा पाहिल्याशिवाय तुम्हाला कोणतीच गोष्ट त्या ठिकाणी देत नाही. तसंच प्रभू दत्तात्रय अर्जुनाशी नेहमी बोलायचे, पण त्यांनी त्याच्या मनाचा भाव ओळखला आणि भाव ओळखल्याच्या नंतर त्याच्याशी ते बोलायलाच तयार नाही. आणि बोलायला तयार नसल्यामुळं त्यांना अर्जुनाला वाटलं की बाबा काय झालं असं, आज भगवंत आपल्याशी का बोलत नाही. कारण भगवंताला त्याचा विचार पाहायचा होता की हा खरंच आपल्या संसाराच्या सुखातून बाहेर निघालाय का पुन्हा याला संसाराची आशा आहे, असं तो विचार करायला लागला. म्हणून वारंवार भगवंताचे चिंतन करू लागला, भगवंताची प्रार्थना करू लागला. परंतु भगवंत काही त्याच्याकडे पाहत नव्हते. प्रभू दत्तात्रय यांना भजन खूप प्रिय आहे. मग शेवटी अर्जुनाने भजन त्या ठिकाणी गाण्यासाठी सुरुवात केली. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा, बहीण बंधू चुलता, दत्त माझा, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मजसी आधारू, दत्त आता मजसी आधारू, दत्त आता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझे धन, दत्त माझे मान, दत्त माझे धन, दत्त माझे मान, सोयरा सज्जन, दत्त माझा सोयरा सज्जन, दत्त माझा, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता. एका जनार्दनी दत्त हा विसावा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता जावे गावा, न विचारिता जावे त्याचे गावा, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अर्जुनाने वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताची स्तुती करण्यास चालू केली की बाबा
तूच सगळं काही आहे, तूच माझी माता आहे, तूच माझा पिता आहे, तूच गुरु आहे, तू आहे बंधू आहे, तूच भगिनी आहे, अशा प्रकारे तूच सगळं काही आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे भगवंताची स्तुती करायला लागली. परंतु भगवंत त्याचं दृढभाव कितीक आहे ते पाहण्यासाठी त्याच्याशी बोलायलाच तयार नाही. तो वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची सेवा करू लागला आणि हा विचार करता करता त्या ठिकाणी थांबता थांबता त्या ठिकाणी अर्जुन मूर्छित होऊन जमिनीवर त्या ठिकाणी पडला. पंखा लावून द्या एक मूर्छित होऊन त्या ठिकाणी खाली पडला. आणि हा भाव दत्तप्रभूंनी ओळखला की खरंच हा सगळ्या गोष्टीतून विरक्त झालेला आहे. रात्र झाली, सकाळ झाल्याच्या नंतर भगवंत त्या ठिकाणी त्याची नित्यकर्म तो करायला, लाईट नसलं नित्यकर्म तो करायला लागला. आणि नित्यकर्म करत असताना मग आपले नित्यकर्म काय आहे किंवा स्नान संध्या नित्यकर्म ते करायला लागले. भस्म धारण त्या ठिकाणी केलं. देवता जरी असल्या तरी देवतेंनी त्यांचं अर्चन नीट करावं, कारण ज्येष्ठ जे करतात त्या ज्येष्ठांचं पाहूनच कनिष्ठ जे लोक आहेत घरामध्ये सुद्धा, आपल्या घरात जर एखादं मोठं मूल असलं तर त्या मुलाकडे पाहून त्याचे लहाने भाऊ जे आहेत ते सगळं त्या ठिकाणी अनुकरण करतात. म्हणून भगवंतांनी जन्म जरी घेतलेला असला, भगवंत जरी अवतारी पुरुष असले तरी त्यांनी ते कर्म आपलं नीट करावं आणि त्यांच्या कर्माकडे पाहूनच इतर लोक सुद्धा तसं कर्म करतात. म्हणून प्रभू दत्तात्रयाने आपलं नित्यकर्म केलं. स्नान संध्या पूजन भस्मधारण नित्य तर्पण करायचे, नित्य तर्पण करायचे. देव ऋषी आणि मनुष्य पितृ यांचं तर्पण नित्य करायचे. दत्तात्रयाने ते सगळं काम केलं आणि पुन्हा अर्जुनाकडे आले की बाबा काय पाहिजे तुला, आज कशा करता तू माझ्या मागे लागला, तुला ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या दिल्या ना. तो म्हणेकडे माझं आता मन सगळ्या याच्यातून उद्विग्न झालं, ह्या भोगापासून मला आता दूर जायचंय, तर काय करू, मला हे नकोस वाटायला लागलं. अशा प्रकारचे त्याचे वाक्य ऐकून प्रभू दत्तात्रय म्हणाले, अरे असं काय करतो, हे सगळं सुख उपभोगायचं आहे. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विनशीन होतो धावरे धाव आता, भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या गर्व केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकल त्यजून भावे कास तुझी धरावी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे रामदास स्वामींनी सुद्धा प्रभू रामचंद्राची प्रार्थना केली होती की बाबा अनुदिन दयाळा तापलो रामराय, की आता हे नको मला काहीच. आतापर्यंत जे माझं आयुष्य गेलं हे सगळं भजन रहित गेलं. मी भजन केलं नाही, पूजन केलं नाही, अर्चन केलं नाही, असं मी काहीच केलेलं नाही. हे सगळं माझं व्यर्थ त्या ठिकाणी गेलं. आणि माझे इष्टमित्र सोयरे सुद्धा मला ह्या गोष्टी करण्यापासून दूर करत गेले. मी त्यांच्या मोहामध्ये अडकत गेलो आणि तुला विसरून त्या ठिकाणी दुसऱ्याच मोहामध्ये अडकून गेलो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे अर्जुनाने प्रार्थना केली. पण अजूनही तो त्या मोहातून निघाला का नाही हे पाहण्यासाठी भगवंतांनी त्याला वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी सुरुवात केली की मोक्ष कसा मिळतो आणि मोक्षाच्या मार्गाने आपण कसं गेलं पाहिजे हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली की बाबा तुला एक एक कथा सांगतो आणि तू त्या मोक्षातून खरंच मुक्त होतोय का हे तू बघ. अशा प्रकारे त्याला सांगायला सुरुवात केली. त्या काळी कपिल्य नगरीमध्ये एक शिल्पज्ञ राहत होता आणि तो एक वास्तुतज्ञ त्या ठिकाणी होता. आणि तो वास्तुतज्ञ असल्यामुळं तो वेगवेगळ्या प्रकारचे घर बांधायचा, वास्तू बांधायचा. परंतु त्या बांधण्यामध्ये त्याची इतकी
कल्पकता म्हणा किंवा इतकं सुंदर त्या ठिकाणी तो बांधकाम करायचा की त्या वास्तूमध्ये अपमृत्यू होत नव्हता, त्या वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद होत नव्हता. अशा प्रकारे तो पूर्ण तल्लीनतेने ती वास्तू त्या ठिकाणी तो निर्माण करायचा आणि जे लोक त्या घरामध्ये राहायला जायचे त्यांना सुख शांती निश्चितच मिळायची. अशा प्रकारे तो वास्तू तयार करायचा. वास्तुदेवता त्या ठिकाणी प्रसन्न असायचे. नमस्ते वास्तु पुरुषाय भूषय्या निरत प्रभो मदग्रहे धनधान्यादी समृद्धी कुरु सर्वदा. वास्तुकर्म करत असताना हा मंत्र विशेष त्या ठिकाणी येतो की बाबा माझ्या घरामध्ये धनधान्याची भरभराट तू सदैव असू दे, अशी भगवंताची प्रार्थना त्या ठिकाणी केली जाते. मग हा विधिज्ञ सुंदर अशा प्रकारचे घर त्या ठिकाणी निर्माण करायचा आणि घर बांधत असताना भगवंताचं चिंतन तो सतत करत असायचा. या चिंतनामुळे त्या वास्तूमध्ये सुख शांती समृद्धी नांदायची. बराचसा काळ निघून गेला. हा विधिज्ञ मृत पावला. तुमच्या कर्माचं फळ कसं मिळतं पहा की त्या विधिज्ञाला राजाचा जन्म मिळाला. पण पूर्वी जशी संगत असते, काल आपण बोललो की आपण आज हे सगळेजण या ठिकाणी बसलो, ते पूर्व आपलं काहीतरी संचित आहे म्हणून आपण या ठिकाणी बसलो आणि ह्या सुंदरशा अशा भगवंताच्या लीलांच्या कथा आपण ह्या ठिकाणी ऐकतो आहोत. नाही तर सर्वसामान्याकडून घडत नाही, ह्या गोष्टी घडत नाही आणि चांगलं कार्य सुद्धा होत नाही. त्याला राजाचा जन्म मिळाला. पूर्व पुण्याई त्याची होती की लोकांसाठी तो घर बांधायचा. मग राजा झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी घर बांधायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि वेगवेगळ्या लोकांना वास्तू निर्माण करून त्यांना राहायला त्याच्या तर्फे तो ते घर द्यायला लागला. असा अनंत काळ त्या ठिकाणी गेला आणि काळ गेल्याच्या नंतर त्याला राजा असताना सुद्धा त्याला मृत्यू आला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्याला ब्राह्मण जन्म मिळाला. बऱ्याच वेळेला तुमचे चांगलं कर्म केल्याच्या नंतर तुमचा पुढचा जन्म त्याच्यावर अवलंबून असतो. बरेच प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात की बाबा प्रल्हादाला नरसिंह भगवंतांनी इतक्या लवकर कसं काय दर्शन दिलं, इतक्या लहान वयात कसं काय दर्शन दिलं, तर काय त्याच्या मागे भगवंत धावून आले. तर त्या ठिकाणी सांगितले की पाठीमागे असे 3 हाडांचे डोंगर पडलेले त्यांनी सांगितले की बाबा इतके जन्म याचे होऊन गेले आणि इतक्या जन्मामध्ये त्यांनी भगवंताची तपश्चर्या केली आणि या तपश्चर्याच्या माध्यमातून त्याला भगवंतानी दर्शन दिलं. म्हणून भगवंताची नेहमी आपण आस धरावी की तुमचं दर्शन मला घडलं पाहिजे आणि तुमची सायुज्यता म्हणजे तुमच्या सान्निध्यात मला सदैव ठेवा, अशी भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. ब्राह्मण जन्म मिळाला. ब्राह्मण जन्म मिळाल्याच्या नंतर देवशर्मा नावाच्या व्यक्तीच्या ठिकाणी त्याचा त्या घरामध्ये जन्म झाला. त्याच्या वडिलाचं नाव देवशर्मा होतं. काळ आनंदात व्यतीत होत होता. उपनयन संस्कार झाला. आनंदाने त्या ठिकाणी राहत होता. राहत असताना भगवंताचं चिंतन करीत असे. हळूहळू वय वाढत गेलं. कौमारी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्याला विवाह करण्यास आग्रह केला आणि विवाहाच्या करता करायचा की बाबा यज्ञ, वैश्वदेव, नित्यकर्म, देवाला नैवेद्य अर्चन हे स्त्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जातं. स्त्रीला अन्नपूर्णा असं स्वरूप त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून तू विवाह कर म्हणजे तुझं हे कार्य पुढे चालत राहील, अशा प्रकारे सांगितलं. त्यांनी आनंदी अंतकरणाने विवाह त्या ठिकाणी करण्याचा निश्चय केला आणि विवाह केल्याच्या नंतर दोघंही भगवंताच्या चरणी निरंतर लीन राहू लागले. भगवंत विष्णूचं चिंतन त्या ठिकाणी करू लागले की भगवंता तुझ्या कृपेने हे सगळं सुख साम्राज्य आम्हाला मिळालं आणि हे सगळं काय आहे हे तुझंच आहे, तो आमच्याकडे लक्ष दे, अशी भगवंताची प्रार्थना करू लागले. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.
श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण विष्णु नारायण 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 विष्णु नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण अग्नि नारायण 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 अग्नि नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण। अशा प्रकारे दोघे पती पत्नी भगवंताची स्तुती करू लागले। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त। हरिचिंतनामध्ये दोघेही निरंतर निमग्न राहू लागले आणि जीवनमुक्त त्या ठिकाणी जीवन आनंदामध्ये जगू लागले। दोघांमध्ये साम्य भाव होता आणि साम्य भाव असताना दोघांनीही कालांतराने त्या ठिकाणी ईश्वरचरणी लीन झाले। ईश्वरचरणी त्या ठिकाणी लीन झाले आणि भगवंताची स्तुती करत असता असता त्या ठिकाणी भगवंतामध्ये विलीन होऊन गेले। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। त्या ठिकाणी भगवंत त्याला आणखीन एक कथा सांगण्यासाठी सुरुवात केली की मन अजून सुद्धा अर्जुनाचं घट्ट झालं का नाही ते पाहण्यासाठी त्यांनी अजून एक कथा सांगायला सुरुवात केली की महिष्मती नगरीमध्ये एक सत्पुरुष राहत होते। ते निरंतर गीत वाद्य यांचं अर्चन करत असे आणि त्या माध्यमातून भगवंताची स्तुती त्या ठिकाणी ते गात असे। त्या नगरातला जो राजा होता त्या राजाने एक दिवस त्यांना बोलवलं आणि त्यांचं सुंदर असं गीत त्या ठिकाणी ऐकल्याच्या नंतर ते म्हणे, तुम्ही इतकं सुंदर गाता, गावोगाव त्या ठिकाणी फिरता, तुमचं पुढची काय इच्छा आहे ते सगळं मला सांगा। त्यावेळेला ते म्हणाले की बाबा मी योग्य पत्नीच्या शोधामध्ये आहे की जी माझ्या संसाराला तारून नेईल आणि मला सोबत घेऊन चालेल अशा पत्नीच्या शोधामध्ये मी आहे की जिच्या साह्याने माझी ही गायन कला सुद्धा जिवंत राहील आणि तिची साथ मला मिळत राहील। अशा प्रकारे त्यांचा प्रश्न ऐकून त्या ठिकाणच्या त्या नगरच्या राजाला वाटलं की बाबा आपली मुलगीच काय याला दाखवू नये, म्हणून त्यांनी त्या सत्पुरुषाला त्याची मुलगी दाखवली। त्या मुलीला पाहून तो इतका मोहित झाला की तो म्हणला की नाही मला आता हिच्याशीच विवाह करायचा। राजाला एकच मुलगी होती। राजाला वाटलं हा गरजावही होऊन आपल्या इथे राहील, म्हणून विधियुक्त रीतीने त्या ठिकाणी कन्यादान केले आणि या कन्यादान केल्याच्या नंतर ते दोघेही त्या ठिकाणी राहू लागले। आपल्या शास्त्रामध्ये एक कन्यादान केल्याच्या नंतर 21 पुरुषान उद्धरतो, 21 पिढ्यांचा आपला उद्धार होतो। अशा प्रकारे कन्यादानाचं महत्व आहे। सुरुवातीला पाणी ग्रहण असा शब्द होता। पाणी म्हणजे मुलाचा मुलीचा हातात हात देणे, म्हणजे हाताला तळ हाताला आपण पाणी असं म्हणतो, म्हणून पाणी ग्रहण असा होता। नंतर कालांतराने कन्यादान हा शब्द पुढे रूढ झाला आणि कन्यादान शब्द आपण आता हा सगळीकडे आपल्याला ऐकण्यात येतो। त्या ठिकाणी कन्यादान केले। दोघही जण त्या ठिकाणी आनंदात राहू लागले। आनंदात राहत असताना दोघांनी एकत्र राहून चारही पुरुषार्थ जे आहेत, आपण विवाहाच्या वेळेस संकल्प केला जातो की धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम, म्हणजे 4 प्रकारचे जे पुरुषार्थ आहेत त्या पती पत्नींनी दोघांनी मिळून हे पार पाडले पाहिजे की धर्माचं कार्य आपण केलं पाहिजे। आज ह्या परिवाराच्या माध्यमातून आपण ही जी कथा करतोय की कथा धर्म कार्य तिथे त्या ठिकाणी आहे। अर्थ म्हणजे तुम्ही अर्थार्जन त्या ठिकाणी केलं पाहिजे। धर्म अर्थ
काम म्हणजे संततीची उत्पत्ती तुमची झाली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं सुख घेता घेता तुम्ही मोक्षाच्या वाटेकडे हळूहळू वळायला पाहिजे, की तुम्ही याच्यातून थोडं थोडं बाहेर निघून मोक्षाच्या वाटेकडे तुम्ही निघालं पाहिजे. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये 4 आश्रम, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, तसंच हे 4 नियम तुम्ही विवाहाच्या नंतर पाळले पाहिजे, की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सगळ्या गोष्टींचं पालन करून ते दोघे जण त्या ठिकाणी आनंदी अंतकरणाने राहू लागले. भगवंताची कृपा अशी की त्या गीतवाद्यामध्ये ते रममाण होत गेले आणि दोघांनाही एकाच वेळेस त्या ठिकाणी मृत्यू प्राप्त झाला. मृत्यू प्राप्त झाल्याच्या नंतर गायनाचा नाद असल्यामुळे, गायन करत असल्यामुळे त्यांचा जन्म गंधर्वपुरीमध्ये झाला. दोघे जण गंधर्व नगरीमध्ये गेले आणि सुंदर प्रकारचे त्या ठिकाणी भजन गायन ते त्या ठिकाणी दोघे जण करू लागले. आणि त्या ठिकाणी ते भजन गायन करत असताना हिमालयाकडे हळूहळू निघून गेले. हिमालयावर भगवान शिवाचा वास त्या ठिकाणी आहे. ते गायन ऐकून त्या ठिकाणी भगवान शंकर सुद्धा खूप प्रसन्न झाले. ते म्हणाले की मी आजपर्यंत असं गायन कुठेच ऐकलेलं नाही. भगवंत त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या दोघांकडे येऊन त्यांना आशीर्वाद दिला. साक्षात भगवंताला त्या ठिकाणी समोर पाहून त्या दोघांना इतका आनंद झाला आणि आनंदी अंतकरणाने प्रफुल्लित होऊन ते भगवंताचं चिंतन करू लागले, भगवंताचं नामस्मरण करू लागले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय, गंगाधराय शिव हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय, जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. अशा प्रकारे साक्षात भगवंतासमोर गायन करण्याची संधी त्यांना मिळाली आणि भगवंत त्या ठिकाणी संतुष्ट झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की तुम्हाला स्वर्गवास प्राप्त होईल. म्हणून दोघ जण जीवनाचा प्रवास पहा की तुम्ही चांगलं कार्य केलं की तुम्हाला ह्या गोष्टी आपोआपच तुमच्या पुढे येत राहतात. तुम्ही सत्कर्म केलं की चांगल्या चांगल्या लोकांची भेटी तुमच्या जीवनामध्ये होत राहतात आणि वाईट व्यक्तींची भेट तुमच्या जीवनामध्ये होत नाही. आणि झाली तरी भगवंत कृपेने ती लवकरात लवकर नाहीशी होऊन ती आपल्याला सत्मार्गावर घेऊन जाते. वाईट लोकांच्या तुमच्या कधीच भेटी होत नाही. अशा प्रकारे भगवंताच्या आशीर्वादाने दोघ जण स्वर्गवासाकडे पुढे निघाले. असा त्यांचा प्रवास चालू असताना स्वर्गामध्ये ब्रह्मदेवाने एक दिवस त्यांचं हे गायन ऐकलं आणि ब्रह्मदेव सुद्धा खूप आनंदी झाले. ब्रह्मदेवाने त्यांना स्वतःजवळ बोलून घेतलं किंवा तुम्ही
आमच्या जवळ राहा, अशा प्रकारे ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदै सांगपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. अशा प्रकारे त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली आणि ब्रह्मदेवाचा शब्द त्या ठिकाणी त्यांनी मान्य केला आणि ब्रह्मलोकामध्ये जाण्याचा त्यांनी निश्चय केला आणि ब्रह्मलोकाच्या मार्गातून ते त्या ठिकाणी निघाले. वेदै सांग पद क्रमोपनिषदे गायन्त यम सामगा. सामवेद जो आपल्या 4 वेदापैकी एक वेद आहे, त्या सामवेदामध्ये गायनाचं अंग त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. रावणाची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रावणाने गायनाच्या माध्यमातून भगवंताला प्रसन्न करून घेतलं होतं आणि आत्मलिंग घेऊन आपल्या घराकडे ते आले होते. तर सामगायन हे त्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारचे गायन त्या ठिकाणी केलं. मल्हार पुराणामध्ये सुद्धा सामवेदाचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. ज्यावेळेला आता चातुर्मास चालू आहे, भगवंत बळीराजाचे द्वारपाळ होऊन ज्या वेळेला गेले होते, त्यावेळेला सामवेद भगवंताला हसला की बाबा तुझ्यावर काय दशा आली, तू इथे द्वारपाल म्हणून इथे उभं राहिला. तर हसल्याच्या नंतर तू श्वान होशील म्हणून असा शाप त्या ठिकाणी दिला. हा मल्हार पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे. आणि त्यावेळेला सामवेद घाबरला आणि तो म्हणाला की मला उशाप केव्हा मिळेल. तर म्हणे खंडोबाचा ज्या वेळेला अवतार होईल त्यावेळेला श्वान स्वरूपामध्ये तू त्यांच्या सोबत राहायचे आणि श्वान स्वरूपात तू त्यांच्या सोबत राहिल्यावर तुला त्या ठिकाणी तुला मुक्तता मिळेल. अशा प्रकारे हा मल्हार पुराणामध्ये उल्लेख आहे. अशा प्रकारे जीवन यापन करत असताना दोघे जण ब्रह्मदेवाच्या ठिकाणी लीन झाले आणि ब्रह्मदेवाच्या जवळ ते दोघ जण राहू लागले. ह्या अध्यायाचा कथेचा तात्पर्य असं आहे की दोघे पती पत्नी एक रूप होऊन एक मनाने त्या ठिकाणी राहिले पाहिजे. परिवारातले आपण कालच बोललो की सगळ्यांची सहमती त्या कार्यासाठी पाहिजे. कार्य कोणतंही असो म्हणजे ते कार्य सफल होतं. ह्या दोघांनी एकमेकाचा सहवास त्या ठिकाणी धरला आणि मनुष्य जन्मापासून तर स्वर्गापर्यंत ब्रह्मदेवापर्यंत त्या दोघांनी सोबत ती वाटचाल त्या ठिकाणी चालवली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. त्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला पुढची कथा सांगायला सुरुवात करू लागले की वेदशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याचा मुलगा अन्वयार्थ. मुलगा खूप सुंदर आणि हुशार होता, पण कालांतराने त्याला बाहेर बाधा त्या ठिकाणी झाली. बाहेर बाधा झाल्याच्या नंतर 7 प्रकारचे राक्षस त्याला त्रास देऊ लागले आणि त्रास देत असताना तो मुलगा प्रत्येक जो काही सांगल त्या पद्धतीने तसा वागू लागला. कारण 7 जण एका वेळेस त्याच्या पाठीमागे लागले आणि 7 जणांच्यामुळे त्यांनी कोणी हसायला लावत जाई, कोणी रडायला लावत जाय, कोणी पळायला लावत जाय. अशा प्रकारे तो त्या ठिकाणी त्या 7 जणांच्या माध्यमातून मनाला तो त्रास व्हायला लागला आणि भूतग्रस्त त्या ठिकाणी सगळेच घरातले सुद्धा लोक त्रस्त झाले. आणि ही बाधा घरातली कशी नष्ट व्हावी, घरामध्ये जर आपल्या काही बाधा होत असली तर ही कशी नष्ट व्हावी, आपल्या घरामध्ये सफलता आपलेपणा प्रेम कसं निर्माण व्हावं यासाठी सतत सदैव सगळे प्रयत्न करत असतात. 7 हा आकडा खूप सुंदर आहे की 7 आकड्याला विभाजन होत नाही. 7 आकड्याला तुम्ही विभक्त केलं जात नाही, त्याला कोणत्याच अंकाने भाग जात नाही. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये सप्तपदी असं सांगितलेलं की 7 पावलं तुम्ही सोबत चालले की तुम्ही मित्रत्वाकडे जातात. म्हणून 7 पावलं त्या ठिकाणी सांगितलेले आहे. इंद्रधनुष्याचे सुद्धा रंग 7 आहे. आम्ही विवाह कार्य करतो त्यावेळेला याचा एक विस्तृतपणे आम्ही लोकांना त्या ठिकाणी सांगत असतो की 7 आकडा हा खूप महत्वाचा आहे.
सातही राक्षस त्याला त्रास देऊ लागले आणि त्रास देत असताना ते जसे सांगतील तसं तो उन्मत्तपणे वागू लागला, कारण स्वतःचा त्याला असा काही विचारच नव्हता. वडील सुद्धा त्रस्त झाले की बाबा काय करावं, काही कळना, कोणाकडे जावं ते कळना. अशा प्रकारे मग शेवटी निश्चय केला की भगवंताचं ध्यान आपण करावं, भगवंत आपल्याला मार्ग दाखवतील, त्या माध्यमातून आपण पुढे जावं. सप्तशतीमध्ये एक सुंदर श्लोक ह्या ठिकाणी आलेला आहे की सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः. अशा प्रकारे जगदंबेच्या सप्तशतीमध्ये हा श्लोक आलेला आहे. याचं नाव सुद्धा पहा, सप्त म्हणजे 7, शती म्हणजे 100, म्हणजे 700 श्लोकांची जी सप्तशती आहे याला सप्तशती असं उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. हा मंत्र त्या ठिकाणी आलेला आहे की काही जरी अडचण असेल, बाधा असेल, ह्या मंत्राच्या पठणाने ती बाधा तुमची घरातली त्या ठिकाणी नष्ट होते. काय करावं हे कळेना, म्हणून वेदशर्मा इतरत्र भटकू लागले आणि भटकत असताना त्या ठिकाणी एक साधू वेश धारण केलेली व्यक्ती त्या ठिकाणी त्यांना दिसली. ती त्यांच्याकडे हसून बोलू लागली, परंतु हेच भगवंत आहेत का काय तेही कळेना, कारण भूतांच्या याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की हा सुद्धा कोणी आपल्याला फसवणारच व्यक्ती आहे का, अशा प्रकारे ते विचार करू लागले. परंतु भगवंताची कृपा अशी असते की ज्या वेळेला तुमची सद्गुरूची भेट व्हायची त्यावेळेला झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी ओळखलं की बाबा ही त्रयमूर्ती दत्त स्वरूपच आहे, म्हणून हेच आपलं कष्ट नाहीसं करू शकते, म्हणून त्यांचे चरण त्या ठिकाणी त्यांनी धरले. गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरोस्तथा पापम तापंच दैन्यंच हरेत श्री गुरुदर्शनम. गंगा काय करते की पाप नाहीसं करते, गंगा पापम. शशी म्हणजे चंद्र जो आहे ती शीतलता निर्माण करते. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता. कल्पतरू नावाचे जे वृक्ष आहे ते वृक्ष तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळवून देतं. एक व्यक्ती असाच फिरत फिरत जात असताना कल्पवृक्षाच्या खाली त्या ठिकाणी बसला आणि तिथे बसल्यावर त्यांनी मनोमन विचार केला की जर आपल्याला थंडगार पाणी पिण्यास मिळालं तर कसं होईल, छान वाटत. म्हणून तो त्यांनी व्यक्त केल्याबरोबर त्या कल्पतरूने त्या ठिकाणी त्याला थंडगार पाणी त्या ठिकाणी आणून दिलं. माणसाचा स्वभाव कसा विचित्र असतो पहा, की चांगलं कधीच बोलवलं जात नाही, चांगलं कधीच म्हणलं जात नाही, त्याच्यामध्ये शंका कुशंका अशा प्रकारे घेतल्या जातात. अन्न मिळेल तर बरं होईल म्हणून त्याला जेवायला मिळालं, आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आपल्याला आता झोपायला मिळेल का तर चांगलं होईल, अशा प्रकारे त्यांनी विचार केल्यावर त्या ठिकाणी त्याची झोपण्याची व्यवस्था झाली. संत सांगतात की मनुष्य एकदा पोट भरल्यावरच चुकीचे काम करायला सुरुवात करतो, आणि प्राणी मात्रा जी आहे की प्राणी मात्रा एकदा पोट भरलं की ती कोणाच्याही मागे लागत नाही, कोणाला त्रास देत नाही. पण मनुष्य असा आहे की पोट भरल्याच्या नंतरच दुसऱ्याच्या मागे लागून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला भीती वाटते की बाबा ह्या वृक्षावर काही भूतभीत आहे, ते आपल्याला खाऊन टाकेल, असं म्हणताच त्या ठिकाणी ते प्रगट झालं आणि त्याला त्यांनी खाऊन घेतलं. तर कल्पतरू जरी तुम्हाला दिसला, कल्पतरू मिळाला, तरी तुम्हाला काय मागावं काय नाही मागावं हे कळालं पाहिजे. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता. पापम तापंच दैन्यंच. पाप ताप आणि दैन्य या कोणत्याही गोष्टी तुमच्या जरी असल्या तर हे कशाने नष्ट होईल, तुमच्या फक्त गुरुदर्शनाने ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होतील. म्हणून कुठेही तुम्हाला संतांचं योग्य, संतांचं योग्य, गुरूंचं तुम्हाला दर्शन जर झालं तर ते दर्शन अवश्य करावं, कारण ह्या 3 प्रकारचं पुण्य फक्त गुरुच्या दर्शनामुळे आपल्याला प्राप्त होतं. गंगेमुळे पाप नाहीसं होतं, आपलं पाप नाहीसं होणार. शशीमुळे तुम्हाला शांतता मिळते, गुरुदर्शनाला गेल्याच्या नंतर एक मनामध्ये एक अत्यंत आनंद आपल्या मनामध्ये असतो की आपले गुरु आज आपल्याला भेटले, म्हणून आपलं ताप नाहीसं. गंगा पापम शशी तापम. आणि आपलं दैन्य जे असतं गुरूंना सांगायची गरज नसते. गुरूंना आपण त्यांच्या जवळ गेले की त्यांना कळतं की बाबा हा कशा करता आलेला.
आपण आपलं जे रडगाणं त्यांच्या समोर गात राहतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आज अशी अडचणी, उद्या तशी अडचणी. आनंदात असताना आपण कधीच त्यांच्याकडे एखाद्या मिठाईचं पुढं घेऊन जात नाही की गुरुजी खूप छान चाललंय, महाराज आमचं खूप छान चाललंय. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नाहीशा करणारा फक्त गुरु आहे. म्हणून कोणतीही गोष्ट तुम्हाला लागली तरी गुरुचं दर्शन घेणं हे फार महत्वाचं आहे. त्यांनी प्रभू दत्तात्रयांना ओळखलं आणि प्रभू दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी घातला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. त्या ठिकाणी त्यांनी भगवंताला प्रार्थना केली की बाबा तुम्ही मला ह्या त्रासातून मुक्त करा. अशा प्रकारे माझ्या मुलाला ही बाधा झालेली आहे, ह्या बाधेतून तुम्ही आम्हाला मुक्त करा. प्रभू दत्तात्रयांनी त्यांना 7 मंत्र त्या ठिकाणी सांगितले की ह्या मंत्राचा तुम्ही उच्चार करा हळूहळू. त्या ठिकाणी ती बाधा तुमच्या मुलाची निघून जाईल आणि सगळं छान होईल. अशा प्रकारे त्यांनी त्या सांगायला सुरुवात केली आणि सांगायला सुरुवात केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी ती उपासना केली. त्या उपासनेच्या माध्यमातून तो बालक, त्यांचा मुलगा, त्या राक्षसांच्या त्रासातून मुक्त झाला आणि आनंदी अंतःकरणाने त्या ठिकाणी राहू लागला. शिवशंकराचे कालभैरवाष्टक सुद्धा ह्या गोष्टीसाठी खूप कारणीभूत आहे. आपण जे कालभैरवाष्टक आहे ते सुद्धा जर काही यातना असतील, काही त्रास असतील, काही आपल्याला अशा प्रकारचा जर काही त्रास असेल, तो त्रास नाहीसा होण्यासाठी सुद्धा तुम्ही कालभैरवाष्टकाचे पाठ सुद्धा त्या ठिकाणी करू शकता. आपण 1 किंवा 2 हे घेऊ त्याचं. देवराज सेव्य मान पावनाग्रिपंकजं व्यालयाज्ञसूत्रम् इंदुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. अवंतिकापुरादिनाथ कालभैरवं भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. अवंतिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. कालभैरवनाथ महाराज की जय. कालभैरव जे भगवंताचं स्वरूप आहे. जर अशा काही अडचणी तुम्हाला वाटत असल्या तर कालभैरवाष्टकाचं जरी पठण तुम्ही केलं तर बराचसा त्रास आपला त्या ठिकाणी नाहीसा होतो आणि ते बालक त्या त्रासातून मुक्त झालं आणि प्रभू दत्तात्रयांच्या कृपेने त्यांचा परिवार, त्यांचं घर आनंदी अंतःकरणाने त्या ठिकाणी नांदू लागलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुढची कथा भगवंताने अर्जुनाला सांगायला सुरुवात केली की बाबा, माहूर नगरामधली ही कथा आहे, जिथे जगदंबेचा वास आहे अशा ठिकाणची ही कथा आहे. सह्याद्री पर्वतावर विष्णुदत्त नावाचे गृहस्थ त्या ठिकाणी राहायचे. गृहस्थाश्रमामध्ये तुम्ही काय करावं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. पूर्वी निरंतर वैश्वदेव व्हायचा, नित्य पूजन अर्चन व्हायचं आणि वैश्वदेवाच्या माध्यमातून तुम्ही जो बलीचा भात बाहेर ठेवायचे ते पशुपक्ष्यांसाठी ठेवले जायचे. कालांतराने ते आता बंद झालं. आपण आपल्या इतके व्यस्ततेमध्ये गेलो की आपल्याला ते करायची गरजच पडत नाही. पण माऊलींसाठी माझी अशी एक विनंती आहे की तुम्ही ज्या वेळेला काही थोडंफार काय तयार करताल, पोळी असो, भात असो, की तुम्ही एखाद्या वाटीमध्ये, द्रोणमध्ये तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा जिथे मोकळी जागा असेल तिथे ठेवा की त्या योगे पशुपक्ष्यांना तुम्ही जीव लावला गेला पाहिजे. कारण खरं झाडं लावायचे काम पशुपक्षीच करतात. आपल्यासारखे लोक ते झाड लावतात, पुन्हा ते येतं की नाही माहिती नाही. पशुपक्षीच ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी ते फळं खातात, ते फळं टाकत चालतात, कुठेतरी पडतं आणि ते पडत गेल्याच्या नंतर त्याचे झाड त्या ठिकाणी उगवले जातं. म्हणून पक्ष्यांना तुम्ही जीव लावला पाहिजे. पूर्वी हा बली, जो भाताचा जो बली आपण बाहेर ठेवायचो वैश्वदेव झाल्याच्या नंतर, त्याचं कारणच ते होतं की चिमणी पाखरांसाठी तुम्ही हे ठेवलं पाहिजे. मी पुस्तक लिहिलंय पितृतर्पण का, ह्या याच्यामध्ये ह्या पक्ष्यांविषयी, कावळ्याविषयी हा सगळा उल्लेख त्या पुस्तकामध्ये मी केलेला आहे की बाबा ह्या पक्ष्यांना आपण जीव का लावावा, कावळ्यांनाच का जीव लावा. पितृपक्षामध्ये
कावळ्याचंच का महत्व आहे, श्राद्धामध्ये कावळ्याचंच का महत्व आहे, अशा प्रकारे त्याच्यात उल्लेख मी त्या पुस्तकात केलेला आहे. हा ब्राह्मण निरंतर वैश्वदेव करायचा आणि वैश्वदेव केल्याच्या नंतर बलीचा जो भात होता, उरलेला भात, तो त्या पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवायचा आणि त्या पिंपळ वृक्षावर एक ब्रह्मराक्षस म्हणजे ब्रह्मराक्षस त्या ठिकाणी तो राहत होता. ब्रह्मराक्षस म्हणजे काही तो राक्षस नाही, ज्यांनी आपली विद्या कोणालाही शिकवली नाही, आपली विद्या आपल्या सोबत घेऊनच तो मृत झाला, असा व्यक्ती जो आहे तो ब्रह्मराक्षस होतो. म्हणून रामदास स्वामींनी सांगितलं की शहाणे करून सोडवावे, किंवा सगळ्यांना तुमच्याजवळ जे काय आहे, कारण ते तुमच्यासोबत संपून जाणार, म्हणून तुमच्याजवळ जी काही विद्या आहे, जी कला आहे, ती तुम्ही पुढे शिकवत चला आणि पुढे लोकांना देत चला. तर हा ब्रह्मराक्षस म्हणजे हा विद्वत त्या ठिकाणी विद्वान व्यक्ती, त्याने आपली विद्या कोणाला शिकवली नसल्यामुळं तो ब्रह्मराक्षस होतो आणि तो त्या पिंपळाच्या वृक्षावर राहत असे. यांचा रोजचा नैवेद्य त्या ठिकाणी दिला गेला आणि तो नैवेद्य तो भक्षण करत असे. या नैवेद्याच्या माध्यमातून तो ब्रह्मराक्षस संतुष्ट झाला आणि प्रसन्न होऊन त्या ठिकाणी तो अवतरित झाला. अवतरित झाल्याच्या नंतर हा ब्राह्मण जो होता विष्णुदत्त, हा एकदम भयभीत झाला की बाबा हे काय आहे आणि माझ्यासमोर कसं काय प्रकट झालं. कारण राक्षस स्वरूप म्हणजे ते काही सुंदर स्वरूप नव्हतं, विकृत स्वरूप होतं. आपल्यासारखं व्यवस्थित गंध पावडर नटून थटून बसणारा असं काही नव्हतं. विकृत स्वरूप असल्यामुळे अत्यंत तो घाबरला आणि ब्रह्मराक्षस म्हणाला की घाबरू नको, मी तुला वर देण्यासाठी आलेलो आहे. म्हणे बाबा मी दत्त भगवंताची सेवा करतो, दत्त भगवंताच्या आशीर्वादाने हे भूत प्रेत पिशाचे सगळं नष्ट होतं आणि तू माझ्यासमोर कशाला आला. अशा प्रकारे तो अत्यंत भयभीत झाला आणि भगवंताची प्रार्थना करू लागला की हे दत्ता, हे काय माझ्यासमोर तू उभं केलं, मी तर तुझी प्रार्थना केली, भूत प्रेत तुझ्या नामस्मरणानेच दूर जातात, मग हे असं का, मला ह्या व्यक्तीचं का दर्शन झालं. म्हणून तो घरी निघून आला. घरी आल्याच्या नंतर आपल्या पत्नीला त्याने हा सगळा वृत्तांत सांगितला. पत्नी हुशार होती, घरातली स्त्री ही हुशार असते. तिने सांगितलं की तुम्ही त्याच्याकडून काहीच मागू नका, उद्या तुम्ही ज्या वेळेला बली ठेवायला जाताल त्यावेळेला त्यांनी जर विचारलं तर तुम्ही सांगा की मला भगवंताचं दर्शन घडून दे, दत्तप्रभूंचं दर्शन घडून दे, असं तुम्ही त्यांना सांगा. म्हणून त्यांनी सांगायला दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे गेला. आपल्या पत्नीच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी दत्त भगवंताची भेट तुम्हाला घडून द्या अशा प्रकारे सांगितलं. त्यावेळेला ब्रह्मराक्षस म्हणाला की बाबा भगवंता दिसल्याच्या नंतर आमचा थरकाप होतो आणि तू असं काय मागितलं, पण मी निश्चितच तुला दत्ताचं दर्शन घडून देईन, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी तो गेला. पण मी ज्याला नमस्कार करायला सांगेल त्याचे चरण तू ताबडतोब धरले पाहिजे, अशा प्रकारे शब्द त्यांनी त्या ब्राह्मणाकडून मागून घेतला. दुसऱ्या दिवशी बली ठेवण्यासाठी गेला आणि एक दुर्गंधीयुक्त व्यक्ती त्या ठिकाणी की ज्याच्या जवळ किंवा ज्याच्या आसपास सुद्धा आपल्याला जावं वाटणार नाही इतका दुर्गंधीयुक्त व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्या ब्रह्मराक्षसाने सांगितले जाय त्याचे पाय धर. ते प्रभू दत्तात्रय आहे, पण त्याला ते मान्य झालंच नाही. तो त्यांचं ते विकृत स्वरूप पाहून तो त्या ठिकाणी थांबून गेला आणि गेलाच नाही. तो न गेल्यामुळे काय झालं, प्रभू दत्तात्रय क्षणभर तिथे थांबले आणि अदृश्य झाले. त्याला मनाला खूप वाईट वाटलं की असं कसं झालं, मला भगवंत त्या ठिकाणी दिसले परंतु मी दर्शन घेऊ शकले नाही. ब्रह्मराक्षसाला त्यांनी विनवणी केली की माझी चूक झाली, पण पुढच्या वेळेस तुम्ही ज्या व्यक्तीला दर्शन करायला सांगताल त्याचं मी निश्चितच दर्शन करेन. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. दुसऱ्या दिवशी तो असंच त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांनी स्मशानामधला एक व्यक्ती त्याला दाखवला की हा स्मशानातला व्यक्ती हा प्रभू दत्तात्रय आहे, तू जाऊन त्याचे लगेच चरण धर. तो इथं म्हणजे सगळीकडे ती धूळ उडवत होता. आजूबाजूला श्वान त्या ठिकाणी होते, कुत्रे त्या ठिकाणी त्यांच्या आजूबाजूला होते. असं विद्रूप स्वरूप त्या ठिकाणी त्यांचं पाहिल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की हे दत्तप्रभू असतील का. परंतु मागच्या वेळेस चूक झाली. जीवनामध्ये एक लक्षात ठेवायचं की एखादी चूक जर आपल्याकडून झाली तर ती पुन्हा पुन्हा होऊ नये
याच्याकरता आपण निश्चित प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न केव्हा सफल होईल की आपण ती चूक लक्षात ठेवून पुन्हा जीवनात माझ्याकडून ही चूक झाली होती आता ही होणार नाही अशा प्रकारे निश्चितच विचार करायचा. आणि त्याने भगवंताचे त्या ठिकाणी जाऊन पाय धरले. भगवंत त्याला झटकू लागले. त्याला म्हणाले सरक बाजूला, इथे काय करतोय. सद्योग पंथे घरी आणिला अंगेची माते परब्रह्म केले प्रचंड तो बोधरवे उदेला विसरू कसा मी गुरुपादुकेला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. भगवंताची प्रार्थना करू लागला की हे प्रभू दत्तात्रय मी तुम्हाला ओळखलेले आहे, तुम्ही मला दर्शन द्या. अशा प्रकारे भगवंताची प्रार्थना करू लागला. भगवंत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लीला त्या ठिकाणी करू लागले की हा घाबरून निघून जाईल. जसं लहानपणी स्मशानामध्ये बसून त्यांचे काही मित्र निघून जायचे, काही थांबायचे. त्यांच्याजवळ जे श्वान होते, पशु पक्षी होते, त्यांना मांस ते त्या ठिकाणी खाऊ घालत होते. अशा प्रकारे ते वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करायला लागले. पण यांनी काही त्यांचे पाय सोडले नाही. म्हणून ज्या वेळेला सद्गुरूंचं दर्शन होईल त्यावेळेला अनन्य भावाने भगवंताला सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय जीवनात कधीच राहू नका. स्वामी माझ्याशी बोलले नाही बोलले, मी त्यांच्याजवळ गेलो त्यांनी माझ्याकडे पाहिलंच नाही, अशा प्रकारे कोणताही भाव मनामध्ये न आणता सद्गुरूने आपल्याकडे पाहिलं तरी खूप होतं. जसं कासव आपल्या पिल्लांना नुसतं नजरेने दूध पाजून त्यांना संतुष्ट करतं, तसं स्वामी आपल्यासाठी असतात, आपले सद्गुरू असतात की त्यांनी आपल्याकडे नुसतं पाहिलं तरी आपल्या सगळ्या गोष्टींचं शालन होतं आणि आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निश्चित मिळायला सुरुवात होतं. भगवंताचे पाय धरले आणि दत्तप्रभूंना म्हणले की बाबा दर्श अमावस्येला माझ्याकडे श्राद्ध आहे आणि तुम्ही माझ्याकडे जेवायला आले पाहिजे. अशा प्रकारे सांगितल्याच्या नंतर ते काही दत्तप्रभूंचे पाय सोडना आणि मला तुम्ही ब्राह्मण स्वरूपामध्ये जेवायला पाहिजे अशी त्यांनी प्रार्थना केली. भगवंत त्या ठिकाणी हुशार होते. ते म्हणे मी येईल जेवायला, पण माझ्यासोबत जे दोघ जण जेवणारे ते सुद्धा तसेच असले पाहिजे. ते म्हणे नक्कीच मी सांगल त्यांना दोघांना, तुम्ही मात्र माझ्याकडे या जेवायला. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. दर्श अमावस्येला त्या ठिकाणी श्राद्धाचा विधी सुरुवात झाला. विधी सुरुवात झाल्याच्या नंतर प्रभू दत्तात्रय त्या ठिकाणी आले. त्यांनी जेवायला बसले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्यांनी विचारले की अरे मी एकटाच आलेलो आहे पण बाकीचे दोन ब्राह्मण कुठे. पत्नी खूप हुशार होते. तिने बाहेर जाऊन सूर्यनारायणाला हात जोडले की प्रभू दत्तात्रय जेवायला आलेले आणि ती तुमची वाट पाहत आहे, म्हणून तुम्ही पण जेवायला चला. प्रभू दत्तात्रय त्या ठिकाणी थांबलेले आहे. प्रभू दत्तात्रय थांबलेले म्हणल्याच्या नंतर काही वेळ त्या ठिकाणी लावायचं कामच नव्हतं. सूर्यनारायण त्या ठिकाणी खाली अवतरित झाले. ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्टः केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हरी हिरणमय वपूर धृत शंख चक्रः. अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी सूर्यनारायण अवतरित झाले. आता दोघ जण तर झाले, तिसऱ्या ब्राह्मणाचं काय करायचं म्हणून ती सती घरामध्ये गेली. अग्निनारायणाला प्रार्थना केली की तुमच्या माध्यमातून आज आम्ही निरंतर जेवण करतो, तुम्ही आमचे साक्षी आहात, सगळ्या कर्माचे तुम्ही साक्षी आहात. म्हणून कोणत्याही मंगल प्रसंगी अग्निपूजन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नवीन घरामध्ये आपण ज्या वेळेला प्रवेश करतो अग्निनारायणाचं पूजन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अग्नीला तिने प्रार्थना केली की प्रभू दत्तात्रय आणि सूर्यनारायण ह्या ठिकाणी जेवायला आलेले आहेत, तुम्ही सुद्धा जेवायला लवकरात लवकर चला. मग अग्निनारायण त्या ठिकाणी आले आणि जेवायला बसले. अग्निम प्रज्वलितम वंदे जात हुताशनः हिरण्यवर्णम अमलम समृद्धिम सर्वतो मुखम. अशा प्रकारे अग्निनारायणाची प्रार्थना केली. अग्निनारायण त्या ठिकाणी अवतरित झाले. 3 देवता त्या ठिकाणी जेवले. आपण श्राद्ध कर्म करत असताना वडील आजोबा पंजोबा अशा 3 पिढ्यांचा विधी आपण त्या ठिकाणी करतो आणि ह्या 3 पिढ्या त्या ठिकाणी जेवल्या. साक्षात दत्त प्रभू त्या ठिकाणी जेवले. सगळ्यांना खूप आनंद झाला.
भगवंताने आशीर्वाद दिला की तुमचं कल्याण होईल. म्हणून सदैव प्रार्थना ठेवा की भगवंत सदैव आपल्या घरी आले पाहिजे, साधू संत आपल्या घराकडे आले पाहिजे, अशी नियमित आपण मनोमन सदैव प्रार्थना करा. कोणाच्या स्वरूपामध्ये कोण येऊन जेवून जाईल काही सांगता येत नाही. म्हणून निरंतर भगवंताचं, गुरु महाराजांचं चिंतन करत राहा. प्रभू दत्तात्रयांना सगळं माहिती होतं की कोणाच्या माध्यमातून हा सगळा प्रकार घडला. म्हणून त्यांनी विचारलं की तुला हे मार्गदर्शन कोणी केलं, तुला कोणी सांगितलं? तो म्हणे मी असं असं करत होतो आणि त्या माध्यमातून ब्रह्मराक्षस त्या ठिकाणी आहे. ते म्हणाले हो, तो खूप विद्वान गृहस्थ होता, परंतु काही चुकीच्या कर्मामुळे तो त्या ठिकाणी ब्रह्मराक्षस झाला. प्रभू दत्तात्रय म्हणाले माझ्या ताटातला जो नैवेद्य आहे तो नैवेद्य थोडसा त्या ब्रह्मराक्षसाला द्या, म्हणजे तो ब्रह्मराक्षस सुद्धा ह्या योनीतून मुक्त होऊन त्याच्या पुढच्या मार्गाला निघून जाईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. कराचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवादिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिता त्वं दीपस्त्वं दाता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदैन्यं. त्रातारन्नो विक्षैषासजूर्ते घोरात् कष्टात् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्यो कहर्ता. पूर्वात्रेया अनुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. अर्जुनाला भगवंतानी पुढची कथा त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली की एक विप्र होता. कालांतराने तो मोठा होत गेला. मोठा झाल्याच्या नंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. नाना प्रकारच्या व्याधी त्याच्या पाठीमागे लागल्या, परंतु आर्थिक सुबत्ता चांगली असल्यामुळं त्याचा विवाह झाला. आणि विवाह झाल्याच्या नंतर त्याचा आजारपण हळूहळू त्या ठिकाणी वाढत गेलं. पत्नीने विचार केला की आपण अनेक प्रकारची औषधी त्या ठिकाणी दिली, अनेक प्रकारची उपासना आपण त्या ठिकाणी केली, तरी यांना काही लाभ होत नाही. दिवसेंदिवस यांचं शरीर त्या ठिकाणी खचत चाललंय. म्हणून तिने विष्णुदत्तांना बोलवलं आणि ठरवलं की सौभाग्य वायन दान द्यायचं. म्हणून तिने सगळं सौभाग्य वायन दानाची सगळी तयारी केली की माझं सौभाग्य अखंड राहावं यासाठी मी सौभाग्य वायन देणार आहे. कोणतेही कार्य करत असताना, दान धर्म करत असताना की प्रत्येक वेळेला कारणच पाहिजे अशातला काही प्रकार नाही. तुमच्या मनामध्ये ज्या वेळेला उल्हास येईल की नाही बाबा हे मी दिलं पाहिजे किंवा मला द्यावं असं वाटतं, त्यावेळेला तुम्ही हे निश्चितच दिलं पाहिजे. परंतु मनुष्य स्वभाव असा आहे की जोपर्यंत आपल्याला काही अडचण येत नाही तोपर्यंत आपण ते देण्याचा विचार करत नाही, आणि अडचण यायला लागली की मग आपण ते देण्यासाठी, वाटण्यासाठी सुरुवात करतो. पण ते इतकं खोलवर गेलेलं असतं की तिथून आपल्याला बाहेर निघण्यासाठी खूप कालावधी लागतो. तिने ठरवलं की बाबा आपल्याला सौभाग्य वायन दान द्यायचं. सौभाग्य शब्दाचा खूप सुंदर अर्थ आहे, वेगवेगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी अर्थ निर्माण होतो. सौभाग्य म्हणजे सफलता, सौभाग्य म्हणजे यशस्विता, सौभाग्य म्हणजे समृद्धी, असे वेगवेगळे प्रकारचे अर्थ त्या ठिकाणी निघतात.
विष्णुदत्त नावाच्या ब्राह्मणाला तिने घरी बोलून सुंदर प्रकारचं असं सौभाग्यदायन त्यांना दिलं. सप्तशतीमध्ये अखंड सौभाग्य लाभावं यासाठी एक सुंदर श्लोक त्या ठिकाणी आलेला आहे. देहि सौभाग्य आरोग्यम देहि देवी परमं सुखम रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. अशा प्रकारचा सुंदर एक श्लोक त्या ठिकाणी सप्तशतीमध्ये आलेला आहे की अखंड सौभाग्य आपलं राहावं, आपल्या पतीची साथ आपल्याला सदैव मिळावी यासाठी हा श्लोक त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या भार्येने विष्णुदत्ताला बोलवलं आणि वेगवेगळ्या प्रकारचं वायनदान त्या ठिकाणी, सौभाग्यदान त्या ठिकाणी दिलं आणि आनंदी झाली. हळूहळू काळ बदलत गेला. तिच्या पतीला आरोग्य त्या ठिकाणी मिळायला लागलं आणि पतीला आरोग्य मिळाल्यामुळं, पती सुदृढ झाल्यामुळं खूप आनंदी झाली आणि तिने एक प्रकारे भगवंताचे उपकार त्या ठिकाणी मानले आणि आनंदी अंतकरणाने आपला संसार त्या ठिकाणी चालवू लागले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशीच एक सह्याद्री पर्वतावर घडलेली एक सुंदर कथा त्या ठिकाणी. एक व्यक्ती त्या ठिकाणी राहत होता आणि सुंदर अशी पत्नी त्याची त्या ठिकाणी स्वरूपा त्याच्या सोबत ती राहत होती. पूर्वी व्यवसाय हा लांब लांब जाऊन व्यवसाय करावा लागायचा. आजच्या सारखा आपण सकाळी गेलो आणि संध्याकाळी वापस आलो असा काही प्रकार नव्हता. पूर्वी चालत जावं लागायचं. काही साधनं असायची, त्या साधनाच्या माध्यमातून आपण जात होतो. परंतु त्या पतिदेवाला, तिच्या पतीला बाहेर गावाला जावं लागलं आणि खूपसा कालावधी त्या ठिकाणी त्यांना लागणार होता वापस येण्यासाठी. एक दिवस ही स्नान करून नदीहून येत असताना, म्हणून स्त्रियांनी आपलं शरीर पूर्ण झाकणे, आपण लीनतेने राहणे हा एक महत्वाचा भाग जीवनामध्ये लक्षात ठेवला पाहिजे. जात असताना पिंपळावर एक झोटिंग त्या ठिकाणी नावाचं भूत त्या ठिकाणी होतं. झोटिंग म्हणजे जो ब्रह्मचर्य आश्रमात असतानाच मृत पावलेला अशा भूताला झोटिंग असं म्हणतात. त्यांनी हिला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमामध्ये त्या ठिकाणी पडला. हळूहळू त्यांनी तिला पाहता पाहता, आता त्याला स्वरूप बदलायला कितीसा वेळ लागणार होता. तिने तिच्या पतीचं स्वरूप घेतलं आणि त्याच्या घरी आली. घरी आल्याच्या नंतर ती म्हणाली, का हो फार लवकर तुम्ही वापस आले, तुम्ही तर म्हणले होते की 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्याने वेगवेगळे कारण सांगितले की त्या व्यक्तीची भेट झाली, आपलं काम झालं म्हणून मी लवकरात लवकर घरी आलो. अशा प्रकारचे अनेक कारण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. कालांतराने तिचा जो पती होता तो त्या ठिकाणी तो घरी आला. घरी आल्याच्या नंतर ते दोघे समोरासमोर आले. समोरासमोर आल्याच्या नंतर आता खरा कोण आणि खोटा कोण हे कसं ओळखणार. दोघे म्हणायला लागले, मी खराय, मी खराय. असं सांगत असताना कोणताही प्रसंग तुमच्या समोर आला तर आवेशाने त्याला सामोरं जायचं नाही. हे जीवनामध्ये शिकायचं. या कथात आहे, पण या कथेपासून आपल्याला काय शिकायचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नुसतीच कथा ऐकली आणि सोडून दिली अशा प्रकारे नाही. ह्या कथा इतक्या सुंदर आहे आणि प्रत्येक कथा तुम्ही तीच कथा पुन्हा 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 वाचत जाताल त्यावेळेला तुम्हाला अनेक प्रकारचे विचार तुमच्या समोर त्या ठिकाणी येत चालतात आणि ह्या विचाराच्या माध्यमातून तुम्ही जीवनाला एक घडी त्या ठिकाणी बसत चालते. म्हणून कथा म्हणून तुम्ही ऐकून सोडून देऊ नका. प्रत्येक कथेमधून काहीतरी बोध घेण्यासारखा असतो आणि ही कथा तुम्ही ज्या ज्या वेळेला वाचताल, कारण आपली बुद्धिमत्ता एवढी काही तल्लख नाही की आपण संस्कृतमध्ये सांगितलेला श्लोक, वेदमंत्रामध्ये म्हणलेला वेदमंत्र, त्याचा आपण अर्थ लावून त्याचा आपण तात्पर्य काढू शकतो. एवढी बुद्धी आपली नाही. म्हणून पुराणाच्या माध्यमातून कसं चांगलं व्हावं, हा पुराणाच्या माध्यमातून सगळ्यांना एक संदेश कसा जावा आणि छोटीशी सेवा आपल्याला कशी करता यावी हे त्या ठिकाणी सांगितले होते. म्हणून आवेशाने कोणताही निर्णय घ्यायचा नाही. विष्णुदत्तांनी इतकं शांततेने त्या ठिकाणी तो निर्णय घेतला की अरे वा, दोघे जण आहेत, मग आता आपल्याला खरं कोण आहे हे ओळखायचं. परंतु आज जर आपण कोणाला ओरडून बोललो तर
काहीतरी विपरीत त्या ठिकाणी होईल म्हणून त्या दोघांचंही विष्णुदत्तांनी स्वागत केलं. आणि स्वागत केल्याच्या नंतर म्हणे बाबा आता आपल्याला एक एक परीक्षा घ्यायची, या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होईल तोच तिचा पती. मग त्यांनी सांगितलं की ह्या पंचक्रोशीला, पंचक्रोशी म्हणजे 5 गावं, पूर्वी पंचक्रोशी म्हणायचे की पंचक्रोशीमध्ये 5 गावं त्या ठिकाणी असायची. तर ह्या गावांना जो प्रदक्षिणा करून सगळ्यात आधी येईल तोच हिचा पती. आता हा हिचा जो पती होता तो मनुष्य वेशात होता, मनुष्य असल्यामुळं त्याला येण्यासाठी वेळ लागणार हे निश्चितच होतं. पण ते झोटिंग नावाचं जे भूत होतं ते ताबडतोब त्या ठिकाणी पंचक्रोशीला प्रदक्षिणा करून त्यांच्यासमोर हजर झालं. त्याच वेळेला विष्णुदत्तांच्या लक्षात आलं की हा खोटा आहे. परंतु जर त्यावेळेला त्यांनी काही बोलले असते तर त्या झोटिंगाने त्यांच्यावर आक्रमण केलं असतं किंवा खोटं ठरवलं असतं, म्हणून ते काहीच बोलले नाही. पुन्हा म्हणे बाबा आपण आता अजून एक परीक्षा घेऊ की ह्या पर्वताला जो प्रदक्षिणा करून लवकर येईल त्याला आपण तोच खरा असं धरलं जाईल. म्हणून त्यांनी सांगितलं आणि ते दोघंही निघाले. जे झोटिंग होतं ते क्षणामध्येच प्रदक्षिणा करून त्या ठिकाणी त्यांनी ज्या ज्या ठिकाणी 5 ठिकाणी जायचं सांगितलं होतं त्या 5 ठिकाणी जाऊन ते ताबडतोब वापस आलं. आणि वापस आल्याच्या नंतर त्यांच्या अजून दृढ निश्चय झाला की हाच खोटा आहे. पण त्यांनी जाणवलं कसं की जो आधी येईल तो खरा, असं त्यांनी त्या ठिकाणी जाणवलं. मग त्या ठिकाणी त्यांनी एक लोखंडाची झारी मागवली. झारीला समोरून बारीक तोंड असतं आणि वरतून आपण पाणी टाकू शकतो अशा प्रकारची झारी त्यांनी त्या ठिकाणी मागवली. आणि म्हणे आता ह्या झारीच्या मुखातून कोणी झारीमध्ये जाऊन दाखवल तो खरा. आता मनुष्य तर त्या झारीच्या मुखातून आतमध्ये जाऊ शकत नाही. मग ते झोटिंग होतं ते क्षणामध्ये त्यांनी त्याचं स्वरूप बदललं आणि त्या झारीच्या मध्ये तो चालले गेला. झारीच्या मध्ये चालले गेल्याबरोबर विष्णुदत्तांनी समोरून आणि वरतून ते तोंड बंद केलं आणि त्याला त्याच्यामध्ये बंदिस्त केलं. म्हणजे चातुर्याने त्यांनी त्या प्रसंगावर मात केली. म्हणून जीवनामध्ये अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात. त्या जीवनाला चातुर्याने तुम्ही शांततेने कसा मार्ग काढताल हा विचार तुम्ही केला पाहिजे. क्रोधायमान होतो त्याच्यामध्ये कोणी बोलू शकतं, पण शांततेने तुम्ही त्याच्यावर कसा मार्ग काढू शकता हा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि त्यांनी त्याला बंदिस्त करून टाकलं आणि बंदिस्त केल्याच्या नंतर सांगितलं की हाच तुझा पती आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. परमपूज्य सोनाईचे जे महाराज आहेत त्यांच्या त्या मुंजाची म्हणजे पिंपळाची जी आरती आहे त्याच्यामध्ये एक सुंदर त्यांनी त्या ठिकाणी कडवं घेतलेलं आहे. भूत झोटिंग खैस करतील तुमचा त्रास, तुमच्या भजनाचा उल्हास तोडतील त्यांचा पाश, जय जय मुंजिया. भगवंत त्या ठिकाणी आपण मुंजाला पिंपळाजवळ आपण तिथे आहे असं समजतो, म्हणून बऱ्याच जणांकडे पिंपळाजवळ मुंजाची पूजा त्या ठिकाणी केलेली आहे. मग त्यामध्ये त्यांचं भूत आणि झोटिंग हे आम्हाला त्रास देतील तुमची पूजन करताना, म्हणून तरी आम्ही सुद्धा आनंदी अंतकरणाने त्यांची पूजा करत राहू. अशा प्रकारे एक सुंदर त्यांनी कडवं त्या आरतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्या झोटिंगाच्या त्रासातून ते दोघेही मुक्त झाले. नाना प्रकारच्या यातना त्या ठिकाणी त्या झोटिंगाने दिलेला होता. पण स्त्री स्वभाव असा असतो की तो मौन धरतो, जास्त बोलत नाही. तिने काहीच त्रास झालेला आपल्या पतीला सांगितला नाही आणि आनंदी अंतकरणाने दोघेही जण त्या ठिकाणी आनंदाने राहू लागले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. त्यानंतर अजून एक कथा त्यांनी सांगायला सुरुवात केली की व्यक्तीच्या जन्मापासून गर्भापर्यंत आई त्या बालकाला सांभाळते आणि वेगवेगळ्या यातना सहन करून त्या बाळाला ती गर्भामध्ये सांभाळत असते. म्हणून आईच्या यातना कधीच जीवनामध्ये विसरल्या नाही पाहिजे. आई आपल्याला सांभाळते, गर्भामध्ये ठेवते, अनेक प्रकारच्या गोष्टींवरती मात करते. काही चांगल्या गोष्टी खाव्याशा वाटल्या पण गर्भधारणा झालेली असल्यामुळे ती खाऊ शकत नाही. तर आईची
आईचं मौल म्हणा किंवा आईला कधीही जीवनामध्ये विसरू नये. काही संत सांगतात आई म्हणजे अ आणि ई असे जर तुम्ही दोन शब्द वेगळे केले तर साक्षात ईश्वर आहे. ईश्वर तुमच्याजवळ आ आणि ई म्हणजे साक्षात ईश्वर म्हणजे हे आईचं स्वरूप तुमच्याजवळ आहे, म्हणजे साक्षात ईश्वर तुमच्याजवळ आहे. बालक गर्भामध्ये वाढत जातं, अनेक प्रकारच्या गर्भामध्ये लीला त्या ठिकाणी होतात आणि बाल्यावस्थामध्ये बालक त्या ठिकाणी जन्माला येतं आणि जन्माला आल्याच्या नंतर बालावस्था, तरुणावस्था आणि वृद्धापकाळ अशा प्रकारे ह्या गोष्टी त्या ठिकाणी जीवनामध्ये घडत राहतात. बालावस्था आपली खेळण्यामध्येच जाते आणि तारुण्य फक्त आनंदात जातो. त्या तारुण्यात आनंदामध्ये आपण कोणत्याच गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करत नाही आणि तारुण्य आपलं तसंच त्या ठिकाणी जातं. आणि वृद्धाप काळामध्ये ज्या वेळेला आपल्याला भगवंताचं नामस्मरण करावं असं वाटतं त्यावेळेला आपल्या मुखामध्ये भगवंताचं नावच येत नाही. सुरुवातीला तुम्ही राम राम म्हणू शकता, राम म्हणताना जीभ थोडीशी तुमची वळल्या जाते, पण हे केव्हापासून संस्कार पाहिजे? लहानपणापासून. आणि जर लहानपणापासून हे जर संस्कार नसले तर तुमच्या ज्या वेळेला तुम्ही म्हणताल की नाही बा आता मला जप अनुष्ठान करायचंय त्यावेळेला र म्हणजे जीभ तुमची वळणारच नाही, कारण तुम्ही त्याला सवय लावलेलीच नाही. म्हणून त्यावेळेला तुमच्या तोंडातून काय येणार? फक्त लांब लांब. मग राम म्हणतो ठीक आहे बाबा, लांब लांब तर लांब लांब, तुझ्या जवळ यायचं काही कामच नाही. ठीक आहे बाबा, लांब लांब तर लांब लांब. म्हणून लहानपणापासून आपण ह्या गोष्टीची सवय लावली पाहिजे. लहान मूल जे असतं हे लहान मूल ओल्या काडीसारखं असतं. तुम्ही त्याला जसं वळवतात ते वळवले जातं आणि ही किमया फक्त आईच करू शकते, वडील नाही करू शकत. त्या मुलाला कसे संस्कार करायचे म्हणून आई ही सुगरण असली पाहिजे आणि त्या मुलाला ती कशा प्रकारे चांगले संस्कार घडवते हे फार महत्वाचं आहे. म्हणून आई ह्या मुलांवर संस्कार घडवू शकते. गर्भातून त्या बाळाची वाढ होत चालती, जन्म घेतले जातो. मेरे मन में राम, तन में राम, मेरे रोम रोम में राम रे. राम सुमर ले, ध्यान लगा ले, छोड़ जगत के काम रे. बोलो राम सिया राम, सिया राम, जय जय राम. बोलो राम सिया राम, सिया राम, जय जय राम. बचपन बीता खेल कूद में, भरी जवानी मैं सोया. देख बुढ़ापा अब तो सोचे, क्या पाया और क्या खोया. देर नहीं है अब भी बंदे, ले ले उसका नाम ले. तन मेरे मन में राम सुमर ले, ले ले राम का नाम रे. मेरे मन में राम, तन में राम, मेरे रोम रोम में राम रे. राम सुमर ले, ध्यान लगा ले, छोड़ जगत के काम रे. बोलो राम सिया राम, सिया राम, जय जय राम. बोलो राम सिया राम, सिया राम, जय जय राम. लहानपण आपल्या खेळण्या कुदण्यामध्ये चाललं जातं. त्यावेळेलाच आईने वडिलांनी संस्कार केले पाहिजे आणि तरुणपण आनंदाच्या सहवासामध्ये त्या ठिकाणी चाललं जातं आणि आनंदामध्ये भगवंताची आठवण आपल्याला येत नाही. कालच आपण पाहिले की आनंद असल्यावर आपण सगळं विसरून जातो, पण कुंतीने दुःख मागितले किंवा दुःख आहे तर तो आमच्या सोबत आहे अशा प्रकारे त्यांनी मागितलं. म्हणून आनंदात असताना सुद्धा भगवंताची आठवण केली पाहिजे. आणि वृद्धाप काळामध्ये जर तुम्ही लहानपणी जर सवय लावली तरच ती वृद्धाप काळामध्ये ती टिकून राहील. मग ते बालक हळूहळू मोठं होत गेलं. मोठं झाल्याच्या नंतर त्याला ब्रह्मविद्या पूर्वीपासूनच उपजत होती, त्यामुळं त्याला कोणत्याच गोष्टीमध्ये रस वाटत नव्हता आणि रस वाटत नसल्यामुळे तो त्याच्या याच्यातच मग्न असायचा आणि मग्न असताना त्याचं कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नसायचं. गुरुचरित्रातली आपली ती कथा आहे की ती नृत्य करणारी जी स्त्री होती ती महानंदा, तिच्या
दरबारामध्ये लाकडाचा माकड आणि कुक्कुट हे अशा 2 त्या ठिकाणी बांधलेले होते आणि त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा त्या ठिकाणी घातलेल्या होत्या. आणि कोण शिवलीलामृत आहे गुरुचरित्रात सुद्धा. तर त्या दोघांचा जन्मानंतर एक राजाचा पुत्र झाला, एक प्रधानाचा पुत्र झाला. तर पूर्व संस्कार कसे होते की त्या संस्काराच्या माध्यमातून त्यांना दागदागिने वगैरे काही आवडत नव्हते आणि रुद्राक्षाच्या माळा घालणं किंवा त्याच आनंदात राहणं असं ते करायचे. असाच हा मुलगा भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन असायचा आणि भगवंताचं चिंतन सदैव तो करत असायचा. त्याला ह्या बाह्य गोष्टीपासून त्याला काहीच आनंद वाटत नव्हता. मग एक दिवस त्याला विष्णू शर्माकडे त्याचे आई वडील घेऊन गेले की बाबा सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत, पण यांनी शिकावं, स्नान संध्या करावी, आमची पूर्वीपासून परंपरागत जी विद्या आहे ही विद्या यांनी शिकावी आणि चांगलं आचरण करावं असं आम्हाला वाटतं, पण हा काहीच करायला तयार नाही. मग विष्णू शर्माने त्याच्याशी चर्चा केली आणि त्याला विचारलं की बाबा तू असं का वागतो. मग त्यांनी जे जे काही शब्द सांगितले ते शब्द त्यांनी सांगितल्याच्या नंतर त्यांना आनंद वाटला की त्यांना खूप आनंद वाटला. आणि आनंद वाटलेला असताना त्यांनी भगवंताचे चिंतन केले आणि भगवंताचे चिंतन करत असताना त्या बालकाला त्यांनी मिठी मारली आणि मिठी मारल्याच्या नंतर दोघं एक भाव त्या ठिकाणी निर्माण झाले. भगवद्गीतेमध्ये एक एक श्लोक सुंदर आलेले आहेत. यद्यत आचरति श्रेष्ठम तत्तत् देवता इतरे जनाः स यः प्रमाणम कुरुते लोकस्ततु तद्दिने. श्रेष्ठ लोक जे आचरण करतात तसंच आचरण आपण केलं पाहिजे आणि त्यांच्या आचरणाच्या माध्यमातून आपण आपलं कार्य चालवलं पाहिजे. त्यांनी जे प्रमाण दिलं ते प्रमाण आपण मान्य करतो. घरामध्ये माऊलीने आपल्या घरातली जी ज्येष्ठ स्त्री असते तिने सांगितलं की नाही बा तू असं वागलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, तर मग आपण त्या पद्धतीने आपलं अनुकरण करायला सुरुवात करतो. वडील मुलाला सांगता की नाही मी आजपर्यंत इथपर्यंत व्यवसाय आणला, तुला हा पुढे चालवायचा, म्हणून त्यांच्या अनुभवावर आपण ते पुढे चालत राहतो. म्हणून विद्वज्जन जे आचरण करतात तसंच आचरण अन्य लोक त्या ठिकाणी करतात. मग त्यांनी विष्णू शर्माने त्यांना समजून सांगितलं की बाबा तुला सुद्धा त्या मार्गाने पुढे जाणं गरजेचं आहे. तू हुशार आहेस, विद्वान आहेस, पूर्व जन्माचं तुला सगळं काही मिळालेलं आहे, परंतु तुला त्या मार्गानेच पुढे जाणं गरजेचं आहे. कारण भगवंत सुद्धा ह्या पृथ्वी तलावर ज्या वेळेला अवतरित होतात, ज्या वेळेला जन्म घेतात, श्रीकृष्ण असो, राम असो, परशुराम असो, अशी देवता ज्या ज्या वेळेला ह्या ठिकाणी अवतरित होतात, ते अवतरित झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते त्यांचं कार्य त्या ठिकाणी करत असतात आणि हे कार्य केल्याच्या नंतर त्या कार्यातूनच त्यांना मुक्तता मिळत असते. कारण त्या देवतेला शिकण्याची काही गरज नाही, श्रीकृष्णाला आश्रमात जाण्याची गरज नाही, रामाला सुद्धा आश्रमात जाण्याची गरज नाही, परंतु ते आश्रमात का जातात की त्यांनी जे केलेलं अनुकरण आहे ते इतरांनी पाहावं आणि ते अनुकरण इतरांनी करावं म्हणून ते त्या आश्रमात जातात. मग विष्णू दत्तांनी त्यांना समजून सांगितलं आणि समजून सांगितल्याच्या नंतर ते बालक घरी गेलं आणि ज्या वेळेला बालक आज्ञाधारकपणे वागत असतं त्यावेळेला आई वडिलांना खूप आनंद होतो. एरवी आई वडिलांनी सांगितलेलं ऐकायचं नाही हे कुठेतरी त्यांनी ठरवून ठेवलेलं असतं, परंतु हे बालक घरी गेल्याच्या नंतर शांत स्वभावाने त्याचे वडील जे सांगायचे, आई जे सांगायची ते ऐकायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याची जी तपश्चर्या होती, त्याचं जे ज्ञान होतं ते ज्ञान त्यांनी त्या ठिकाणी अंतर्गत आपल्या मनामध्ये साठवून त्या पद्धतीने त्याची उपासना त्याने हळूहळू वाढवण्यास सुरुवात केली आणि ती उपासना वाढवत असताना त्या ठिकाणी तो आनंदी अंतःकरणाने राहू लागला आणि आनंदात मग्न होऊन तो आपले जीवन त्या ठिकाणी व्यतीत करू लागला. अशा प्रकारे ते बालक ह्या लोकी सर्व काळ आनंद घेऊन प्रभू
दत्तात्रयांच्या कृपेने ह्या लोकातून भगवंताकडे मोक्ष मार्गाने हळूहळू पुढे निघून गेले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुढे अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला तत्वज्ञान, आतापर्यंत कथा सांगितल्या, या कथेच्या माध्यमातून त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी समजून सांगितल्या की तुला आता जर मुक्तता पाहिजे असेल, तुला ह्या सगळ्या गोष्टीतून तू जर बाहेर निघायचं असेल तर ह्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी त्याला समजून सांगितलं. परंतु आता हळूहळू ध्यानधारणा मोक्षाकडे नेणं ह्या सुद्धा गोष्टी त्याला गरजेच्याच होत्या. म्हणून योग माध्यमातून त्याला एक एक कथा, एक एक गोष्ट त्या ठिकाणी अर्जुनाला सांगायला सुरुवात केली. आणि ह्या कथा, हे यम नियम प्राणायाम सांगत असताना की तू हळूहळू ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त कसा होशील हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुष्ठान त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते करून घेऊ लागले. प्रभू दत्तात्रयांच्या मार्गदर्शनाखाली ते त्या ठिकाणी असताना भगवंतांनी त्यांना मोक्ष कसा मिळावा हे सांगण्यासाठी सुरुवात केली. आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला गुरुला शरण जाणं हेच गरजेचं आहे. अनेकत्वाकडून आपण एकत्वाकडे येणं गरजेचं आहे. आपल्या घराकडे येताना अनेक रस्ते त्या ठिकाणी येतात, परंतु आपल्या घराचा रस्ता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण थांबतो. म्हणून गुरुतत्व जरी अनेक असले, कोणी जरी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने माहिती दिली, तरी शेवटी गुरुतत्व एकच आहे. आणि आपण त्या एकच गुरुचा ध्यास धरून आपण त्यांच्या मार्गाने जायला पाहिजे. अर्जुनाने भगवंताची प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे भगवंत त्यांना जे सांगू लागले ते मान्य करू लागले. भगवंत म्हणाले की सगळ्या तीर्थांचं, गंगेचं सगळीकडे पाणी सगळीकडून जरी वाहत आलं तरी ते समुद्राला एकाच ठिकाणी मिळतं. तसं गुरुतत्व सुद्धा एकच आहे. म्हणून तुम्ही एकाच ध्यास धरून तुम्ही हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि भगवंताचे चिंतन तुम्ही सदैव करत राहा. गुरु हा तुम्हाला मोक्ष दिल्याशिवाय राहणार नाही असं भगवंत त्या ठिकाणी प्रभू दत्तात्रय अर्जुनाला सांगू लागले. अर्जुनाने ती एक एक विद्या त्या ठिकाणी भगवंताकडून समजून घेतली. आनंदी अंतकरणाने भगवंताला शरण गेले, जय जयकार केला भगवंताचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. भगवंताची सांगण्यावरून त्यांनी तपश्चर्या सुरुवात केली की आपल्याला आता हळूहळू तपश्चर्या करण्याची गरज आहे. यम नियम प्राणायाम ह्या गोष्टी करणं आपल्याला गरजेचं आहे. आपलं शरीर आहे, आपला देह जो आहे हा नवद्वारापासून तयार झालेला आहे. आपल्या शरीराला नवद्वार आहेत, कान नाक डोळे अशा प्रकारचे आपल्या शरीराचे नवद्वार आहेत. ह्या नवद्वारांवर आपण ज्या वेळेला प्रभुत्व प्राप्त करू, आपण पहिल्याच दिवशी काल पाहिले की नवविधा भक्ती जी आहे, नवविधा भक्तीच्या माध्यमातून अत्रि ऋषींनी जसे त्या नवविधा भक्तींवर आपलं प्रभुत्व निर्माण केलं आणि भगवंत दत्तात्रय त्यांच्याकडे अवतरित झाले, तसे नव प्रकारचे आपल्या शरीराला द्वार आहेत. आणि या द्वारांवर तुम्ही ज्या वेळेला आपलं प्रभुत्व निर्माण करताल तर तुम्ही भगवंताच्या जवळ हळूहळू जाण्यासाठी सुरुवात करतात. म्हणून दत्तात्रयांनी त्यांना यम नियम प्राणायाम ह्या गोष्टी सांगितल्या. जप कसा करावा ते सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की जप तुम्ही मोठ्यानं करावा का, तुमचे होठ पुटपुटत असताना करावा का, मनामध्ये करावा का, असा त्यांनी प्रकार सांगितला. वाचिक, उपांश आणि मानसिक. मग तुम्हाला कोणत्या जपाचं जास्त फळ प्राप्त होतं? तुम्ही जर मोठ्याने जप जर केला तर त्याचं फळ तुम्हाला कमी प्रमाणात प्राप्त होतं. तुम्ही उपांश म्हणजे तुमचे होठ जर तुम्ही बोलताना हलत असले तर त्याचं तुम्हाला अजून कमी प्रमाणात प्राप्त होतं. आणि तुम्ही जर तुमचे होठ हलले नाही किंवा काहीच बोलले नाही, ज्याला मानसिक जप आपण असं म्हणतो, तो मानसिक जप आपण जर केला तर त्या मानसिक जपाचा आपल्याला खूप प्रकारे चांगल्या प्रकारे लाभ होतो. हे अर्जुनाला भगवंत का सांगू लागले की त्याच्याकडून त्यांना
उपासना पुढे करून घ्यायची होती आणि त्या उपासनेच्या माध्यमातून त्याला मुक्ती मिळवून द्यायची होती. म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली, आसनं कोणत्या कोणत्या प्रकारचे असावे, कोणत्या आसनावर तुम्ही बसले पाहिजे, कोणतं आसन असावं, अशा प्रकारे तुम्ही पद्मासन घाला, स्वस्तिकासन घाला, असे वेगवेगळे प्रकारचे आसन त्यांनी त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. आणि नवद्वारांवर तुम्ही हळूहळू तुमचं प्रभुत्व निर्माण करा आणि नवद्वारांवर प्रभुत्व तुम्ही निर्माण केल्याच्या नंतर तुम्हाला मोक्ष त्या ठिकाणी इडा, पिंगला, सुषुम्ना ह्या सगळ्या शरीरातल्या ज्या नाड्या आहेत ह्या नाड्यांवर तुम्ही हळूहळू प्रभुत्व निर्माण करा आणि ह्या प्रभुत्व निर्माण केल्याच्या नंतर तुम्हाला मोक्षाचा मार्ग तुमच्या मनामध्ये जे काही आहे की आता तुम्हाला हा सगळा विरक्त भाव जो निर्माण झालेला आहे, हा विरक्त भाव तुमचा निघून जाण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणून त्या एक एक गोष्टी त्यांना सांगायला लागले. खूप सूक्ष्म अभ्यास आहे, कारण एवढं करणं आपल्याला ह्या काळात तरी शक्यता नाही. म्हणून ते संक्षिप्त आपण घेत आहोत की खूप त्याचे प्राणायाम किंवा त्याचे जे यम नियम जे आहेत हे करणं फार कठीण आहे. परंतु भगवंतांनी सगळ्या समाजाला माहिती व्हावं म्हणून या ठिकाणी त्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून भगवंतांनी त्यांना सगळं सांगितलं. अर्जुनाने आळस सोडला आणि ध्यानधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयुक्त झाली. आलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतः सुखम. तुम्ही आळस करू नका आणि मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी तुम्ही आनंदी अंतकरणाने पार पाडा, म्हणजे तुम्हाला मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होईल. आपल्याला जर एखाद्या डॉक्टरने नुसतं फिरायचं जरी सांगितलं तर आपण अनेक कारणं त्या ठिकाणी सांगतो की बाबा आता कसं होईल, मला वेळच भेटत नाही, मी जाऊ शकत नाही, माझा पायच काल असं झाला, हातच तसा झाला. तर अशा प्रकारचा आळस न करता तुम्ही ह्या गोष्टींचा, मी जे तुम्हाला यम नियम प्राणायाम सांगितले, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा आणि ह्या माध्यमातून तुम्ही हळूहळू पुढे जाऊन तुमचा मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा करा. अशा प्रकारे त्यांनी भगवंताच्या मार्गदर्शनाखाली आपण अर्जुनाने पुढे कशी तपश्चर्या केली आणि कशा प्रकारे भगवंताच्या माध्यमातून ते पुढे गेले, अशा प्रकारे आपण उद्या ही राहिलेली कथा त्या ठिकाणी पाहू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.